आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामधील बाल साहित्यिका गिरिजा कीर हा पाठ अभ्यासणार आहोत. हा पाठ स्थूल वाचनाचा पाठ आहे आणि हा पाठ डॉक्टर विजया वाड यांनी लिहिलेला आहे. डॉक्टर विजया वाड या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कथा, त्यांच्या कादंबऱ्या, त्यांची नाटके, कथा, कादंबऱ्या, नाटके ही अशी एकूण 117 पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोशाच्या मंडळामध्ये 9 वर्षे त्या अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धेच्या कामगिरीबद्दल त्यांना कोलंबिया विद्यापीठातून डिलीट पदवी मिळालेली आहे, म्हणजे डॉक्टर ऑफ लिटरेचर. साहित्य क्षेत्रात महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह अनेक वेगवेगळे असे 95 पुस्तकांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. सन 2007 मध्ये सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या त्यांच्या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बीटीच्या बाराबाता या बाल कादंबऱ्या, उत्तम कथा लिहिलेल्या आहेत. अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी त्यांचे बालकथा प्रसिद्ध आहेत. चिंगू चिंगम, दोन मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके सुद्धा प्रसिद्ध आहेत. म्हणजे अशा या डॉक्टर विजया वाड या लेखिका आहेत. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले साहित्याची कामगिरी केलेली आहे असं आपल्याला दिसेल. आणि यामध्येच गिरिजा कीर यांनी सुद्धा विपुल प्रमाणामध्ये साहित्यलेखन केलेलं आहे, अधिक प्रमाणामध्ये साहित्यलेखन केलेलं आहे. गिरिजा कीर यांना सुद्धा अनेक वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. गिरिजा कीर यांना मिळालेले पुरस्कार बघा, श्री अक्षरधन स्त्री साहित्यिका म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे मुंबईमध्ये. त्याचबरोबर बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. कोल्हापूर, सोलापूर, कोल्हापूर, सेलू, सावंतवाडी अशा या थोर साहित्यिका ज्या आहेत, गिरिजा कीर यांचा प्रत्यय आपणाला बाल साहित्यिका म्हणून, या गिरिजा कीर यांचा बाल साहित्यिका म्हणून आपल्याला परिचय करून दिलेला आहे डॉक्टर विजया वाड यांनी. त्याचबरोबर आणखीन या गिरिजा कीर यांची काही पुस्तकं आहेत. त्यांना मिळालेला काही साहित्यांचा प्रवास, पूर्ण पुरुष, चंद्रवेदी, स्वप्नात चंद्र, ज्यांच्या आवाळ माया, आत्मकथा, झपाटलेला चाहूल, अभिशाप इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या गिरिजा कीरांच्या आहेत. त्याचबरोबर गिरिजा कीर या 70च्या दशकात अनेक कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे अनेक कथासंग्रहसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. गाभाऱ्यातली माणसं, त्यानंतर सावित्री हो, अशी अनेक वेगवेगळी पुस्तकंसुद्धा त्या गिरिजा कीर यांनी लिहिलेली आहेत. म्हणजे या थोर अशा साहित्यिका गिरिजा कीर, या गिरिजा कीरांच्या साहित्याची ओळख आपणाला डॉक्टर विजया वाड यांनी आपणाला करून दिलेली आहे. आता या पाठांबद्दल आपण बोलायचं झालं तर काही जे
महत्त्वाचे काही सारांश रूपानं आपणाला गिरिजा कीर यांच्याविषयी आपल्याला सांगता येईल. त्यांचं नाव गिरिजा कीर यांचं नाव वलयांकित असणारं, हृदयांकित असणारं, म्हणजे एक निवडक साहित्यिका, त्याचबरोबर हृदयाला स्पर्श करणाऱ्या, हृदयामध्ये राहणाऱ्या अशा या साहित्यिका आहेत. लेखन प्रवासाच्या माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. उत्तम कथनाचे मने जिंकणाऱ्या या लेखिका आहेत. या पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने या पाठामध्ये काही या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत, ते आपण पाहूया. आता पहा, आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही, आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही, तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण, एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही किंवा आवडली, तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन म्हणजे स्पष्टीकरण करता यायला हवे. एखादे पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजेच रसास्वाद. बघा, रसास्वाद म्हणजे काय? एखादी गोष्ट, एखादी पुस्तक आपणाला खूप खूप आवडलं तर त्यामधील कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडले पाहिजे, सांगायला आले पाहिजे, स्पष्ट करता आले पाहिजे, म्हणजेच त्याचा रसास्वाद घेता आला पाहिजे. एखादी गोष्ट आवडण्याचे वा किंवा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजेच समीक्षा. समीक्षा म्हणजे काय? एखादं पुस्तक किंवा एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली याचं चिकित्सात्मक अभ्यासपूर्ण विश्लेषण करणे म्हणजेच समीक्षा होय. कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीच्या, साहित्यकृतीच्या रसास्वाद घेणे होय. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे आपणाला लक्षात घेता येईल. ते कोणते मुद्दे आहेत ते पाहूया आपण. बघा, पुस्तकाचा वाङ्मयीन प्रकार कोणता हे आपणाला ओळखता आलं पाहिजे. आता पुस्तकाचा वाङ्मयीन प्रकार म्हणजे पहा, उदाहरणार्थ कथा आहे, कविता आहे, का नाटक आहे, का कादंबरी आहे, का ललित लेख आहेत, का लघुनिबंध आहेत, किंवा स्फुट लेखन आहे इत्यादी आपणाला ते ओळखता आलं पाहिजे. म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारचं पुस्तक आहे हे आपणाला ओळखता आलं पाहिजे. त्याचबरोबर पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष म्हणजे काय? एखाद्या कादंबरीतील पात्रे असतील किंवा नाटकातील व्यक्ती असतील किंवा नाटकातील पात्रे असतील यांचे विश्लेषण आपणाला करता आलं पाहिजे. म्हणजेच या व्यक्तिरेखा काय आहेत त्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. त्यानंतर व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत, कृत्रिमतेने टिपलेले आहेत. म्हणजे काय? बघा, यामध्ये आपणाला वाचन करताना एखादी व्यक्तिरेखा किंवा पात्रे सहजतेने फुलत गेलेली असावीत. पूर्वनियोजन असलं पाहिजे. ते पूर्वनियोजन आहे का त्या लेखकाचं किंवा साहित्याचं हेही आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? एखाद्या पुस्तकामधील कथानक हे आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का हे आपणाला काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे.
आणि त्यामध्ये मग वाचकास आकर्षक आहे का ते वाचनाला आपल्याला आकर्षक वाटतं का, उत्कंठवाचक वाटतं का, असा उत्कंठवाचक असायला हवं किंवा आहे का, वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या अशा प्रकारचं ते साहित्य असायला हवं. आणि त्यानंतर पुढे पहा, काव्य संग्रह असल्यास कवितेचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजेच काय, काव्यातील भावना, विचार, अर्थ काय होतो, त्यामधील सौंदर्य काय आहे याची आपल्याला जाणीव करता आली पाहिजे. म्हणजे त्यामधील भावना, विचार आणि अर्थ आपल्याला स्पष्ट करता आला पाहिजे. त्यानंतर लेखकाची भाषाशैली कशी आहे ही आपल्याला ओळखता आलं पाहिजे. भाषाशैली कशी आहे, क्लिष्ट आहे का, कोणत्या प्रकारची भाषा वाटते, बोली भाषा आहे काय, उदाहरणार्थ अहिराणी आहे काय, वऱ्हाडी बोली आहे काय, अशा प्रकारच्या वेगवेगळे जे काही भाषाचे प्रकार आहेत ते आपणाला ओळखता आले पाहिजे. आणि पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का, म्हणजे एखाद्या पुस्तकाची सुरुवात आणि शेवट चांगला व्हायला हवा. शेवट हा चांगला व्हायला हवा आणि सुरुवात ही पुस्तकाची चांगली व्हायला हवी. म्हणजे ते आपणाला ओळखता आलं पाहिजे. चांगलं सुरुवात आहे का, शेवट आकर्षक आहे का, चांगला आहे का, हे आपणाला ओळखता आलं पाहिजे. आणि त्यानंतर पुढे पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का. म्हणजे लिहिण्याचा उद्देश असतो, संदेश द्यायचा असतो किंवा माणसाच्या मनावर परिणाम होतो का. म्हणजे लेखनाचा काय उद्देश आहे, लेखनातून आपल्याला काय संदेश दिलेला आहे किंवा या वाचकाच्या मानवाच्या मनावर परिणाम होतो का, या मुद्द्यांवरून आपल्याला काय करता येतं की पुस्तकाचा परिचय करून घेता येतो. या 8 मुद्द्यांच्या आधारे साहित्यकृतीचे समीक्षण करणे आवश्यक आहे, असं आपणाला या विजया वाड सांगतात. डॉक्टर विजया वाड आपल्याला काय सांगतात की एखाद्या साहित्याचं चांगलंपणा किंवा त्याच्यातील काय असणारे दोष ते आपण कशावरून ठरवू शकतो, तर या 8 मुद्द्यांवरून आपणाला एखाद्या साहित्यकृतीचा, कलाकृतीचा आपणाला काय करता येतो, आस्वाद घेता येतो किंवा समीक्षण करता येतं. आता पहा, या डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या साहित्याविषयीचं लेखन केलेलं आहे. आता या काय म्हणतात पहा, डॉक्टर विजया वाड गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबद्दल लिहिताना त्या काय म्हणतात बघा. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचतोपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. म्हणजे दोष आपणाला त्या लेखनामध्ये दिसत नाही. त्या बालसाहित्याबद्दल काय सांगतात, त्याच्यामधील दोष सांगत नाहीत. त्या आणखीन काय पहा, हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. दोषच त्या लेखनातील आढळत नाही. त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्याला असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. विशेष म्हणजे त्या बालकांच्या विश्वातलं ते आपणाला काय करतात, ते विषय वाटतात. त्यांच्या काही बालनाटिकांच्याकडे आपले लक्ष वेधून घेतलेले आहे आणि त्यामध्ये इटुकली, पिटुकली, नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू, नाटक, साळुंकीची कहाणी, हे गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. आणि मी कोण
होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. तर म्हणजे या बालसाहित्याचं वैशिष्ट्य काय आहेत बघा. त्यांच्यामध्ये विपुलता आहे, तोचतोपणा नाही, वयोगटानुसार त्यांनी लेखन केलेलं आहे, बालमनाचा विचार केलेला आहे आणि नाटके हे 9 ते 12 वयाच्या मुलांच्यासाठी त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत. 9 ते 12 वयाच्या मुलांच्यासाठी त्यांनी बालनाटके लिहिलेली आहेत. बालनाटिका यामध्ये आपल्याला हे जे बालनाटिकेमध्ये एक अर्ज आहे बाप्पा, एक अर्ज आहे बाप्पा, ही काय आहे, बालनाटिकेचा उल्लेख लेखिकेने केलेला आहे. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत. मुलांच्यासाठी कोणता प्रश्न इतका निगडीचा असतो, म्हणजे महत्त्वाचा असतो, तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं वॉशिंग त्यांना सहन होत नाही. काय बघा, आई बाबा शेजारी या मोठ्यांचं वॉशिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कोणाला सांगणार. मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बापाच्या पुढे ठेवूया, देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडलेल्या आहेत. आईची बघा आता काय त्यांचे विचार आहेत बघा, भावना काय आहेत. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे, म्हणजे शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. आता शिफॉनची म्हणजे काय, नाजूक तलम धाग्याची साडी, नाजूक मऊ तलम धाग्याची साडी, त्याला शिफॉनची साडी असं म्हणतात. ती आपल्याला नेसायला मिळालीच पाहिजे असं मुलींना वाटतं, लहान छोट्या मुलींना. बर्फ का गोला खाल्ल्याची आझादी पाहिजे, खाण्याची आझादी पाहिजे, म्हणजे बर्फाचाच गोळा आहे, बर्फाचा गोळा खाण्याची आझादी असली पाहिजे, म्हणजे स्वातंत्र्य असलं पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी, म्हणजे भेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात, बाप्पाचं रूपच घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रांमधून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण बाई ती लिलया पेलतात. म्हणजे काय पहा, बालप्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम या लेखिकेने केलेलं आहे. लहान मुलांच्या मनाचा ठाव घेण्याचं काम या गिरिजाबाईंनी केलेलं आहे. या मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या खिडक्या उघडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे यांचं वैशिष्ट्य काय बघा, त्या बालसाहित्यांचं भाषा सरळ आणि सोपी आहे, मुलांना आवडणारी, सहज कळणारी आहे, वास्तववादी आहे, बालमनाच्या गरजा लक्षात घेणारी भाषा आहे. आणि नाटिका आहेत त्या कशा आहेत, बालमनाच्या गरजा पुरविणाऱ्या आहेत, त्यांच्या गरजा लक्षात घेणाऱ्या अशा आहेत. बालविश्व साकारले आहे. या साहित्यामधून, बालसाहित्यामधून हे बालविश्व साकारलेले आहे. अशा प्रकारची वैशिष्ट्ये आपणाला या बालसाहित्यामधील आहेत. म्हणजे बालसाहित्याच्या
बालसाहित्यामधून बालमनाचा ठाव घेण्याचं काम, मने जिंकण्याचं काम, त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेण्याचं काम आणि त्याच्यातून त्यांच्यावरती कसे संस्कार होतील याचा विचार त्याने आपल्या बालसाहित्यामध्ये बालनाट्यकेमध्ये केलेला आहे असं आपणाला जाणवेल. याच्या पुढील भाग आपण दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भाग क्रमांक 2 यामध्ये पुढील भाग आपण अभ्यासणार आहोत.